हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगरे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा शुक्रवार आणि आजचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। काल होता गुरुवार, काल थोडं बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे काल व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही। तर म्हटलं आज आता सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। चला मग सकाळचे 9 वाजले होते आणि अद्विक नुकताच उठलेला होता। शिवांशचं उठायचं चाललेलं होतं। आज शिवांशला स्कूलमध्ये पाठवलं नाही, तसे आज स्कूलमध्ये नवरात्रीचं सेलिब्रेशन होतं आणि आदल्या दिवशी म्हणजे रात्रीनं शिवांशला जरा ताप पण होता आणि तसे या दोघांनाही सर्दी आहे, खोकला पण आहे। जरा आराम पण होत नाही, वातावरणही थोडंसं बदललेलं आहे, वातावरणामुळेही लवकर सर्दी खोकल्याला आराम होत नाही। तर औषधं वगैरे दिलेत, त्यांनीही आराम झाला नाही पाहिजे तसा। तर काल रात्री शिवांशला ताप होता, त्याच्यामुळे मग सकाळी वाटलं की नको पाठवायला स्कूलमध्ये, पण शिवांशचं कसं आहे ना, ताप असला की तरीही स्कूलमध्ये जायचं त्याचं चालतं। त्याच्यामुळे मग असं वाटलं की तो वेळेवरती उठणार आणि म्हणणार की मम्मी मला स्कूलमध्ये जायचं आहे, म्हणून मग मी लवकर उठून होतेच की तो उठेल तर मग मला स्कूलमध्ये पाठव मम्मी म्हणणार म्हणून। तर त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाही आज, त्याला जरा ताप पण होता आणि सर्दी खोकला होता त्याच्यामुळे। तर शिवांश उठला आणि त्यानंतर मी घराला झाडू मारून दिला। शिवांश उठायच्या आधी मिस्टर ऑफिसला निघून गेले। आज मिस्टरांना टिफिन पण द्यायचं नव्हतं, कारण तर आज आहे मिस्टरांच्या ऑफिसमध्ये दसऱ्याची पूजा, तर त्याच्यामुळे उद्या सुट्टी आहे दसऱ्याची मिस्टरांना। तर आज त्यांना ऑफिसमध्ये तिकडेच जेवण मिळतं, तर म्हणून मग आज काही टिफिन त्यांना द्यायचा नव्हता आणि शिवांश पण स्कूलमध्ये गेला नव्हता, त्याच्यामुळे मग सकाळीच काही बनवलं नव्हतं। मग थोडेफार सकाळचे कामं आवरून घेतले होते आणि त्यानंतर थोडेफार आवरायचे होते, ते आवरायला घेतले। तरी ते शिवांश वगैरे उठतच होता, म्हटलं तर झाडू मारून द्यावा घराला आणि सोबतच मग पोछा पण मारून द्यावा, म्हणजे मग लवकर फ्रेश होता येईल आणि मग नाश्त्याची वगैरे तयारी करता येईल। त्याच्या हिशोबाने मग आधी सगळे घरातले कामं आवरून घेतले। तरी ते मी घराला झाडू मारून देत आहे। झाडू मारत होते तेव्हा अद्विकनी सगळ्या उशा खाली पाडून टाकल्या होत्या, म्हणजे कचऱ्यावरती। तर मुलं असे करतात, डबल कामं आपल्याला करावे लागतात लहान मुलं घरात असले तर मग आधी मी सगळं आवरून ठेवलं होतं, परत अद्विकनी खाली उशा पाडून ठेवल्या तर त्याच्यामुळे मला परत उचलून ठेवाव्या लागल्या। त्यानंतर मग आता भांडी वगैरे मी घासून ठेवली होती सकाळी उठल्याबरोबर, त्याच्यामुळे मग आता पाणी आलं होतं कॉर्पोरेशनचं। आजचा दिवस होता तसा कॉर्पोरेशनचं पाणी येण्याचा, तर 1 दिवसानंतर पाणी येतं। काल नव्हतं आलं, आज आलं होतं। तर मग जेवढंही शिळं पाणी होतं हंड्यामध्ये आणि माठामध्ये ते थोडं होतं, तर ते सगळं ओतून दिलं आणि हंडा वगैरे चांगला घासून घेते आणि माठ पण चांगला धुवून घेते। 1 दिवसानंतर माठ धुते, कारण तर माठात पाणी असतं, थंडगार पाणी असतं, त्याच्यामुळे ते फेकू वाटत नाही, म्हणून मग माठ 1 दिवसानंतर धुते आणि हंडासुद्धा 1 दिवसानंतरच घासावा लागतो। ज्या दिवशी पाणी येतं त्याच दिवशी हंडा पण घासला जातो आणि त्याच दिवशी माठ पण चांगला धुतला जातो। तर सगळं घासून वगैरे धुवून वगैरे पाणी भरत असते आणि कसं 1 दिवसानंतर पाणी येतं तर मग इथून सगळं घासून घेते, स्टाईल वगैरे हंड्याच्या खालून माठाच्या खालून मागून वगैरे सगळी स्टाईल घासून घेते आणि ती चांगली धुवून मग त्यानंतर मग पिण्याचं पाणी भरत असते। तर इथे मी माठ वगैरे चांगला धुवून ठेवला होता, स्टाईल वगैरे घासून घेतली हंड्याच्या मागची आणि माठाच्या मागची, आणि हंड्यावरती आणि माठावरती ज्या झाकायला आपण प्लेट वापरतो त्यासुद्धा घासून घेतल्या। आणि पाण्याला प्रेशर आलं की मग लगेच पाईप लावून देते आणि त्यानंतर मग पाणी भरायला घेते। तरी ती जे घासली होती स्टाईल आणि गॅस ओटा घासला होता हंड्याच्या खालचा आणि माठाच्या खालचा, तो चांगला धुवून घेत आहे, कारण तर तिथे ना मी जेव्हा हंडा खाली ठेवायची तिथे थोडंसं पांढरं झालेलं आहे, म्हणजे क्षार पाण्यामध्ये असतो ना बोरच्या। तर जेव्हाही गॅस धुवायचे घासायचे ना तेव्हा तिथे पाणी साचायचं आणि त्यांनी ते जागा पांढरी झाली होती। तर म्हणून मग मी मागे जाऊन मी एक स्टँड आणलं होतं हंड्यासाठी, तर आता हंडा मी स्टँडवरती ठेवते, तर तिथे आता काही पांढरं वगैरे होत नाही। आता तिथून चांगलं क्लीन व्हायला सुरुवात झाली, म्हणजे थोडं तिथलं आता सगळं क्लीन व्हायला लागलं। तर हंडा आणि माठ चांगला धुतला आणि पाणी भरून घेतलं हंड्यामध्ये आणि माठामध्ये, सगळं पाणी भरून झालं। आणि त्यानंतर मग आता शिवांश उठला होता, त्याचा ब्रश वगैरे करायचा बाकी होता, तर मग त्याला ब्रश करायला सांगितलं आणि इकडे मी सगळी बाकीची आवरावर करायला घेतली। पिण्याचं पाणी भरून झालं आणि मी एक छोटी रुमाल वापरते पिण्याचं पाणी गाळायला, तर ते सुकायला टाकली गॅलरीमध्ये आणि इकडे शिवांशचं चालू होतं ब्रश करायचं। शिवांशचा ब्रश होत आला होता, म्हटलं आता फ्रेश होऊन जावं म्हणून गरम पाणी मुलांसाठी ठेवलं होतं आणि त्यांनाही फ्रेश करून दिलं, स्वतःही फ्रेश झाले आणि आता यांची तयारी बघा। दोघंही माझे मुलं आहेत ना, ते शिवांश तर व्यवस्थित करू देतो तयारी, पण अद्विक मात्र नाही करू देत, म्हणजे त्याला असं वाटतं की मी माझ्या हाताने करते, म्हणजे जसं आता शिवांश स्वतःच्या हाताने करतो ना तसंच त्यालाही करायचं असतं की मी माझ्या हाताने करतो, तू नको करून देऊ मला। तर मग मी शिवांशला पावडर लावून दिलं, त्यानंतर त्याला पावडर लावायला घेतला तर तो नाही म्हणाला, तर मग
मग मी माझ्या चेहऱ्याला लावून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या हातावरती थोडासा पावडर दिला आणि लाव म्हटलं तू, तर त्याने केसाला लावला. इथे बघा डोक्यात लावला आणि त्यानंतर मग मी त्याला थोडासा पावडर वगैरे लावला. आणि मुलांची तयारी असतेच सकाळची. तर आता कसं अद्विक वगैरे स्वतःच्या हाताने काही करू शकत नाही, तो तर आपल्यावरच अवलंबून असतो. शिवांश तेवढा स्वतःची स्वतः करतो, पण शिवांशचंही एवढं काही चांगलं नसतं काम. तो कुठे तेल लावतो, कुठे तेल लावत नाही, कुठे पावडर लावतो, कुठे पावडर लागत नाही चेहऱ्याला, असं असतं. आता त्यांनी म्हटलं की मम्मी मी केस करतो, म्हणून त्यांनी स्वतःच कंगवा घेतला आणि केस करायला सुरुवात केली. तो तिकडे केस करत आहे, इकडे अद्विकला मी केसांना तेल लावून देत आहे. मग आता अद्विकसोबत मस्त्या, थोडासा वेळ मिळाला, जसा वेळ मिळाला अद्विकसोबत मस्त्या करायला सुरुवात करते. तर इथे मुलांसोबत माझा असा सकाळी वेळ जातो. अद्विकसोबत तर जास्तच जातो. अद्विक तर जास्तच लाडावून गेला आहे माझ्यासोबत, मस्त्या करतो नुसता आणि हट्ट पण खूप जास्त करतो. इथे तयारी वगैरे करून झाली आमच्या तिघांचीही आणि त्यानंतर बनवते नाश्ता. रोजचं टेन्शन असतं. नाश्ता जर ज्यांच्या घरात बनत असेल ना रोजचा, तर त्यांना तर नक्कीच टेन्शन येत असेल की आज नाश्त्यामध्ये काय बनवू. माझ्या घरी तरी रोज बनत नाही, तर मी एखाद्या दिवशी नाश्ता बनवते. पण ज्यांच्या घरी रोज नाश्ता बनते त्यांच्या घरी तर नक्कीच टेन्शन येत असणार की आज नाश्त्यामध्ये काय बनवू. मी तरी कधी बनवते तरी मला टेन्शन येतं की आज नाश्त्यामध्ये काय बनवू किंवा रोज स्वयंपाकामध्ये काय बनवू, असा टेन्शन येते. म्हणजे भाज्यांचाच प्रश्न पडतो, बाकी तर काही नाही. आणि नाश्ता वगैरे करायचा असला तर मग नाश्त्याचा प्रश्न पडतो की नाश्त्यामध्ये आता बनवू काय. तर पोहे, शेवया हे सगळं खातच असतो नेहमी. तर म्हटलं आज उपमा करावा, तर रव्याचा मस्त उपमा करते. त्याच्यासाठीच तयारी करते. कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर चांगली कट करून घेते आणि मी उपम्यामध्ये ना लसूणसुद्धा टाकते. तर हा पिवळा उपमा मी बनवत असते. रव्याचं पॉकेट पॅकच होतं, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. मग आज त्याचं उद्घाटन केलं, म्हणजे आज फोडून घेतलं आणि आता तर उपमा बनवत आहे. शिवांचं चालू होतं मम्मी पोहे कर, तर त्याला पोहे आवडते, मला पोहे आवडत नाही आणि नेहमी पोहेच करत असते जास्त. तर उपमा वगैरे खूप कमी करते. तर म्हटलं आज उपमाच करावा. तर म्हणून मग इथे सगळी तयारी करून घेतली आणि ते उपमा फोडणी द्यायला पण घेतला. जिरं मोहरी टाकून दिलं होतं तेलामध्ये. त्यानंतर कांदा, मिरची आणि लसूण टाकून दिला. चांगलं होऊ दिलं तेलामध्ये. त्यानंतर तिखट, मीठ, हळद असं सगळं आणि मसाला वगैरे टाकून देत असते. तर मसाला टाकला. त्यानंतर कोथिंबीर आणि टमाटर चिरून ठेवलं होतं ते पण टाकून दिलं आणि त्यानंतर टाकते मीठ चवीपुरतं, पाहिजे तसं. मला थोडंसं भाजीमध्ये ना जास्तच मीठ पाहिजे, जर कमी झालं तर मी वरून खात असते, मग आधीच मी थोडंसं जास्त टाकते. इथे फोडणी तयार झाली होती उपम्याची मस्त. चांगले टमाटर चांगले असे गलू दिले आणि त्यानंतर मग त्यामध्ये ना रवा टाकला. इथे रवा चांगला तेलामध्ये होऊ देत आहे, म्हणजे भाजल्यासारखा. आपण जसा एखाद्या शिऱ्यासाठी रवा भाजतो ना, तसाच तेलामध्ये असा रवा भाजवून घेते चांगला फोडणी दिल्यानंतर आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून शिजायला ठेवून देते. तर इथे बघा किती मस्त मोकळा असा उपमा शिजून तयार आहे. मस्त टमाटर, कोथिंबीर, मिरची, कांदा वगैरे सगळं टाकून मस्त फोडणी दिला होता आणि खूप टेस्टी लागते, खूप भारी लागते खायला. तर मला तर खूप आवडते उपमा आणि मुलांसाठी मला करायला आवडते. तर शिवांशला एका डिशमध्ये काढून दिला आणि त्याने गरम उपम्याची डिश घेऊन तो हॉलमध्ये जाऊन बसला आणि त्यानंतर मग अद्विकसाठी माझ्यासाठी प्लेटमध्ये घेऊन आम्ही इथे तिघेही मायलेक मस्त उपमा खायला बसलो. तर इतका नरम उपमा होतो ना, मस्त शिजू दिला की खूप छान लागतो, टेस्टी लागतो. जास्तच सुका केला की मग तो कोरडा लागतो. म्हणून थोडंसं ना असा नरम मऊ उपमा बनवायचा. साऊथ इंडियन उपमा कसा एकदम घट्ट असतो, म्हणजे शिऱ्यासारखा असतो. त्याच्यामुळे तो उपमा सांबारासोबत मला आवडते जास्त तर खायला असा. पण आज आपला महाराष्ट्रीयनच उपमा मी बनवला. तर याला उपीटही म्हणते, आमच्याकडे तो उपमा म्हणते, गावाकडची भाषा आहे ती उपमा. तर असो, नाश्ता वगैरे करून झाला आणि इकडे आता भांड्यांचा पसारा पडला होता, तो आवरायचा होता. गॅस ओट्टा पण आवरायचा होता. जेव्हा आपण उपमा किंवा आपण अशी शिरा वगैरे बनवतो तेव्हा रवा वगैरे सांडते आणि फोडणी दिल्यानंतर फोडणीचं तेल पण उडते. मग ते सगळं क्लीन करायचं होतं. गॅस ओट्टा गॅस चांगला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जी नाश्त्याची भांडी पडली होती तीसुद्धा मस्त घासून घेतली आणि त्यानंतर परत कामं होते आवरायचे. तर भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर ते इथे जमा करून ठेवून देत आहे आणि सोबतच मग मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे पण लावून दिले होते, ते होत होते. तर त्याला अजून व्हायला वेळच होता. तर मग म्हटलं की तोपर्यंत थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी. फ्रीज 2 दिवसाच्या आधी क्लीन केला होता आणि 2 दिवसानंतर आज परत क्लीन करत आहे. बाहेरून आतमधून तर मग महिन्यालाच करत असते किंवा 15 दिवसाला मला वाटलं तर नाही जर घाण दिसला तर मग मी 2 दिवसाला असं बाहेरून क्लीन करत असते. कारण तर लहान मुलं असले ना घरात की काहीही खातात आणि हात लावतात दरवाजाला, म्हणून ते घाण होऊन जाते.
फ्रीज क्लीन करून घेतलं, इकडे कपाटाचं मिरर आणि टी व्ही वगैरे इकडे क्लीन करून घेत आहे. रोजची धूळ बसते इथे, धूळ खूप येते या एरियामध्ये, कारण इथे ना जास्त कंपन्या आहे त्याच्यामुळे. आणि आमच्या मागच्या बाजूला थोडं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल मिळते ना, तर तिथून खूप जास्त धूळ उडते. प्रमाणाच्या पलीकडे इथे धुळीचा त्रास होतो. तर रोजही क्लिनिंग केली ना तरी कमीच आहे या एरियामध्ये आम्ही राहतो, ज्या एरियामध्ये आम्ही राहतो तिथे. तर असो क्लिनिंग वगैरे करून झाली आणि त्यानंतर वॉशिंग मशीनसुद्धा झाली होती. तर मग म्हटलं त्यातून आता कपडे काढून घ्यावे आणि मग सुकायला टाकून द्यावे. तर मी घेतलेल्या IFB कंपनीच्या वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू जर सांगायचा म्हटलं तर खूप छान आहे. कपडे चांगले वॉश करते. सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मी कपडे धुतले तेव्हा मला काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं, की काहीतरी माझ्या कामांमध्ये चुकत आहे असं मला वाटायचं. कारण तर कपडे धुण्याची सवय होती, अशी वॉशिंग मशीनला लावण्याची सवय नव्हती त्याच्यामुळे. पण आता ती सवय झाली. तर असो, तर इथे मी कपडे सुकायला टाकून देत आहे. हे माझं होतं सकाळचं रुटीन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.